हॅपी होली. हॅपी होली. तुला घेऊ काय? आपण तसं बोलू होलबाई जाते गो जाते आपल्यात नाही सासरी सासरी तर मंडळी माणसं आता पूजनासाठी बरीचशी माणसं आली आहेत. तर हा असा प्रोग्राम 10-11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत असतो. नमस्कार मंडळी, सगळे कसे आहात? ठीक आहात ना? सर्वांचे स्वागत. तर पहिल्या भागात आपण पाहिलं पाटलांच्या हस्ते होलीचं पूजन आणि दुसऱ्या भागात गावातील लोकांनी होलीचं पूजन केलं आणि ज्यांना माहीत होतं त्याप्रमाणे त्यांनी कथाही सांगितली होळीची. तर तिसऱ्या भागात आपण पाहूया होळीचं शृंगारणं आणि होळीला अग्नी देणं. तर मंडळी आता इथे होली शृंगारत आहे ती, म्हणजे जी वलकुकरं आणलेली आहेत ती सारखी रचून घेत आहेत. तुम्ही इकडं हे करत काय हे रचत राहिलेत का इकडे? हा इथं हॅलोजन होता तो काढला का? इथं हॅलोजन होता ना आपला एक लावलेला, त्याचा उजेड सगळा रस्ता हे होईल ना, होम होईल ना. होम होईल तेव्हा हा आपण त्याच्यामुळे सगळं काढून तर मंडळी आता होली शिंगारत आहेत. होली शिंगारणं म्हणजे ती सारखी व्यवस्थित रचायची आहे. जे हलकुकर आणलेलं आहे ते व्यवस्थित रचायचं. त्याखाली पेंडा वगैरे जे गवताचे भारे आहेत ते ठेवायचे. त्याच्यानंतर ती जे झाडाच्या फांद्या आहेत, जे हलकुकर आहेत ते व्यवस्थित रचायचे आणि मग नंतर त्या ठिकाणी पूजन करून होली जी आपली होली माता आहे तिचा खांब त्या रचलेल्या शृंगार केलेल्या ह्याच्यात टाकून त्याला अग्नी दिला जातो आणि नंतर त्या होलीला त्याच्यात झोकून दिलं जातं. तर अशा प्रकारचं हा सर्व कार्यक्रम असतो. तर हे इकडे होली शृंगारून झाले आहे. हे घ्या, चला हे घ्या. ओ घेऊ नको पाटलाचा इथे 100ची नोट पाटलाची आहे, त्याला नको हात लाव. पाटलाची नोट आहे 100ची. तर मंडळी आता खूप अंधार आहे. म्हणजे मगाशी ज्या ह्या ठिकाणी हॅलोजन होतं ते हॅलोजन काढलं आहे, कारण होलीला ज्यावेळी अग्नी दिला जाईल त्यावेळी ते हॅलोजनच्या वायरला वगैरे जर आग वगैरे पकडली असा माणसांना धोका वाटला तर त्यांनी ते हॅलोजन काढले आहे आणि ते अंधारातच होळी शिंगारत आहेत. तर ते हलकुकरं असं वाचत आहे. तर थोडं व्यवस्थित चित्रीकरण होत नाही त्याच्यामुळे, पण ठीक आहे. आता काय अंधारातच मला चित्रीकरण करावं लागतंय. पडला बघ. तू कशाला फोटो काढा आहे रामा काय मायला आमचा झाला काम ना. होली शिंगारून झाले ना, शिंगारी झाली तर काय माझं फोटो काढा आलास आता आलास. आमच्या इतके झाली कामानं तात्यांना मी लवकर आलो नाही म्हणून राग आला आहे. तुला पण हा पोरी असलं माझं तर वाजलं नाही. आम्ही म्हातारे झालो पण कामं करतो. तुम्ही कशाला कधी जेवण पोरे कशाला? नाही खरोखर तात्यांनी हा म्हणजे सर्व होली शिंगारतात. अजूनही त्यांना हाऊस आहे. हाऊस आम्हाला आहे. होली शिंगारून झाली आहे दोंडखारची आणि काही वयस्कर मंडळी तर जमले आहेत. तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला की तुमच्या वेळेची होली
आणि आताची ही होली तुम्हाला काय असा फरक वाटतो का काय तात्या तुम्ही सांगा होलीमध्ये असं म्हणजे काय आता फरक आलाय फरक म्हणजे भरपूर फरक. भरपूर झालंय काय कसा पूर्वी भरपूर टायमात झालंय. कामं व्हायची सगळी. मग आमच्या जमान्यात आपली जी तुम्ही उभे तर तिथंच राहा उभे आपली जी जुनी मंडळी आहेत त्यांना होलीची कथा बऱ्याच आता मुलांना माहित नाही की होलीची नक्की कथा काय आहे ती हा. तर हे आमच्या मामा सांगत आहेत सांगा मामा हा. होळी म्हणजे अशी का हिरण्यकशिपूची बहीण होती होलिका. तर तो हिरण्यकशिपू फक्त प्रल्हादाला अनेक तऱ्हेने तरी जाळला डोंगरावरनं टाकला त्याला टाकला तरी काय तो जळत नाही कारण तो नारायणाचा भक्त होता. हा. तेव्हा मग होलिका बोलली मला अग्नीची भीती नाही. त्याच्या भावाला बोलली हिरण्यकशिपूला बोलली काय मला काय दादा भीती नाही अग्नीची माझी मांडीवर त्याला ठेवा आणि बाजूची पेटवा फाटी बिटी लावून. हा, बरोबर ती काय जाणणार नाही तिला मी जाणणार नाही. हा. मग तसं केलं हिला मांडीवर ह्याची भक्त प्रल्हादाला बसवला हा. आणि मग फाटी रचली आणि दिली आग लावून. तो तसाच राहिला भक्त प्रल्हाद. होलिका राक्षसीन जळली. हा, मग राजा आहे. असं झालं. ही होळीची महिमा अशी कथा अशी आहे. मुळात मामा मला असं म्हणायचं आहे की ती आपली जी आगरी कोळ्यांची परंपरा आहे ना हा. होळी सणाची हा. हा त्या ज्या आपल्या ह्याच्यातली जी पुराणातली आपली कथा आहे हा. होलिकाची हिरण्यकश्यपूची बहीण किंवा भक्त प्रल्हादाच्या आत्या हा, हो. हा तर ती कथा आहे म्हणजे होलिका तीच आहे पण आपली जी आगरी कोळ्यांची परंपरा आहे ना त्यांची कथा वेगळी आहे म्हणजे याच्यापेक्षा वेगळी आहे. वेगळी आहे. हा तर ती होळी आपल्याकडे कसं आपण ती होळी तिची आता या मुलं होळीला म्हणजे तिचा उच्चार कसा वाईट बोलून करायचा फोदरे हा. म्हणजे तिची सांगल्या मला तुम्ही वाईट आणि बोला माझा जय जयकार करा असं का झालं? जी शिवीगाळ करायची शिवीगाळ करायची आहे. होली पुन्हाची बोली असं बोलतो ना पुढे फोदरे आहे रे त्या सगळा बोलतो असं आहे काय असा. तर मंडळी होळीला अग्नी द्यायची आहे आता आणि माणसं आले आहेत अग्नी देण्यासाठी. तर पाटील आणि जे आमचे खालूबाजीवाले आहेत ते मंदिरातून निघणार आहेत. तर माणसं इकडे सगळे गावातील जी सुधाकर काय बोलतो बरा आहेस ना हो बाराव. माझा होळीला अग्नी देण्याचा कार्यक्रम आहे तर ही सर्व एवढी मंडळी बघण्यासाठी आली आहेत. सर्व गावातील लोक आले आहेत होळीला अग्नी द्यायची आहे आणि आताच पाटील आणि आमचे खालूबाजीवाले ते मंदिरातून निघतील इकडे येण्यासाठी. आम्ही पुढे आलो लोक आधीच येऊन जमले आहेत बघू शकता भरपूर माणसं आली आहेत तुम्ही. तर थोड्या वेळात होळीला अग्नी देण्याचा कार्यक्रम होईल. तर इकडं आमच्या गावातील हौशी महिला मंडळ बसला आहे इकडे. काय बोलता होळीचा सण उत्तम ना नाचायला आता तुम्ही नाचायलाच पाहिजे. सगळं जमलं आहे महिला वर्ग काय प्रोग्राम उत्तम रीतीने होऊ दे म्हणून महिलांची खूप साथ असते प्रत्येक कार्यक्रमात. तर मंडळी आलूभाज्यावाले आणि पाटील तिकडून आले आहेत मंदिरातून आले आहेत.
तरी चप्पल साईडला घेऊन ठेव. तर गावचे पाटील आता इथे पूजा करत आहेत. त्यांनी सकाळी पण पूजा केली होती, आता ते पुन्हा पूजन करत आहेत. पण आता होळीला अग्नी द्यायचा आहे. मंडळी 3 सरळ फेऱ्या आणि 2 उलट फेऱ्या अशा होलीला 5 गोल फेऱ्या मारायच्या आहेत. तर इथे होलीला अग्नी दिलेली आहे. आता होलीचा जो खांब आहे तो शिंगारलेल्या होलीत दहनासाठी टाकतील.
तर या ठिकाणी होळीचं काम सुरुवात आहे. बॉल पण घ्यायला दादा तर मंडळी माझा जुना मित्र भेटला आहे दीपेश. दीपेश काय बोलते, बरं आहेस ना? प्रज्वल नारळ फेकत आहे आता. हा प्रज्वल मला बी काय हाय अरे त्याची त्या अंगाला जाईल तो. ह्या साईड त्या साईडला जाईल. तर या ठिकाणी होळीचं दहन केलं आहे. होळीला अग्नी दिलेली आहे. होळीला इकडे अग्नी दिली आहे. होळीचा आनंदाचा उत्सव इथे साजरा झाला आहे. दोंडकारच्या सर्व मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे आणि सर्वांनी हौसेने मौजेने हा सण इथे पार पाडला आहे. सर्व गावातील माणसे आली आहेत बघण्यासाठी. तर मंडळी गाव पाटलांनी आज होळीचं पूजनापासून ते होळीला अग्नी देईपर्यंत सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आहे. तर गावच्या पाटलांना थोड्या इकडे बघा एक शब्द 2 मिनटं. तर आजचा कसा प्रोग्राम व्यवस्थित झाला ना आजचा कार्यक्रम? तर आजचा कली भांडणं वगैरे अशी काय? हा, तर गावचे पाटील सांगत आहेत की कली भांडणं वगैरे असं काही घडलेलं नाही आहे. सर्व आनंदात होते आणि सर्वांनी आनंदाने हा होळीचा सण साजरा केला आहे. तर आता मंदिरात जाणार आहे आणि ह्याची समाप्ती होणार. रचली होती आपलं. तर पाटलांनी त्याचं काम चोख बजावलं आहे आणि होळीचा हा सण मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात दोंडकारकरांनी साजरा केला आहे. तर मंडळी धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी खूप सहकार्य केलं. खूप धन्यवाद.
मंडळी, हा जो होळीचा आनंदाचा उत्सव होता तो अशा प्रकारे धोंडकरकरांनी साजरा केला आहे. खूप आनंदात सण साजरा झाला. कोणतंही कला नाही, कोणतंही भांडण नाही आणि खूप हौशेमौजेने सर्वांनी सण साजरा केला. तर अशा प्रकारे सर्व व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी खूप सहकार्य केलं. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या धोंडकर गावकऱ्यांनी होळी साजरी केली. तर तुम्ही पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसऱ्या भागात सर्व जी धोंडकर गावचे परंपरेने होळी सण साजरा केला जातो ते पाहिलं. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.